नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मूग डाळीची शंकरपाळी किंवा कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत. तर बघा, या कापण्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाहीत. तर एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. बिस्किटाप्रमाणे अगदी खुसखुशीत तयार झाली आहे. तर थोडीशी आज आपण ही जी शंकरपाळी आहे ना, थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे आज आपण मूग डाळीची शंकरपाळी बनवणार आहेत. त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 1 तासाभरासाठी आपण ही पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता बघा, एका डाळीचे 2 तुकडे होत आहेत, म्हणजेच आपली डाळ आता छान अशी भिजली आहे. यामधील आता पाणी पूर्णपणे काढून घेऊयात. इथे मी डाळीतील पाणी काढून घेतलं आणि ही जी डाळ आहे ना, ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात, कारण ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे मी मूग डाळ जी आहे ती पॉलिश केलेली मूग डाळ वापरली. तुम्ही याऐवजी हिरव्या मुगाची सुद्धा डाळ वापरू शकता. आता यामध्ये पाणी न टाकता किंवा जर लागलंच तर 2 ते 3 चमचे पाणी टाकून याची स्मूथ अशी पेस्ट करून घेऊयात. इथे मी अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली. तर तुम्हाला ही पेस्ट मी दाखवते. याप्रमाणेच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. इथे आता मूग डाळीची पेस्ट तयार झाली. तर हे मिश्रण आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूया. आता इथे मी एक मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे. रवा जो आहे तो मी बारीक रवा वापरणार आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा जो असतो तो थोडासा आपण मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकतो. आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूयात. तर 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. 1 चमचा जिरेपूड टाकायची. जर तुमच्याकडे जिरेपूड नसेल ना तर अख्खे जिरेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा चाट मसाला टाकणार आहे. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची. हळदीमुळे या शंकरपाळीला खूप छान रंगसुद्धा येतो. आता यामध्ये 1 चमचा ओवा टाकणार आहे. तर ओवा जो आहे तो थोडासा आपण हातावरती क्रश करून घेऊयात. आता हे जे सर्व सुके मसाले आहेत ना, ते रव्यामध्ये आपण अगोदर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि आता जी डाळ वाटून घेतली होती ती डाळ आपण यामध्ये टाकून घेऊयात. आता सर्व डाळीची पेस्ट आपण या रव्यामध्ये टाकून घेतली. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, थोडंसं धुवून घेतलं आणि या रव्यामध्ये ते पाणी टाकून घेतलं. आता अजून आपली ही जी शंकरपाळी आहे ना, खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे रिफाइंड तेल टाकून घ्यायचं. म्हणजे आपण जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, अगदी तेच तेल मी यामध्ये टाकलं. तर मी तेल गरम करून घेतलं नव्हतं, थंडच तेलाचा वापर केला आहे. आता तेल टाकून घेतलं की हे थोडंसं सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये मी पाणी टाकलं होतं, त्यामुळे अजून पाणी टाकणार नाही. जर तुम्हाला पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी टाकून याचा एक घट्ट असा गोळा मळून तयार करू शकता. तर हे जे पीठ आहे ना, ते आपल्याला अगदी पातळसुद्धा करायचं नाही. तर बघा, इथे पिठाचा छान असा गोळा मळून तयार केला. यावर आता एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिट हे रेस्ट होऊ देऊयात. आता बघा, एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. यावरचं झाकण काढून घेऊयात आणि बघा, आपलं पीठ किती छान असं फुललेलं आहे. तर परत एकदा आपण हाताने हे छान असं मऊ करून घेऊयात. यामुळे ज्या शंकरपाळ्या आहेत ना, अगदी खुसखुशीत तयार होतात. तर हाताने थोडंसं मऊ करून घेतलं की रवासुद्धा छान असा फुललेला असतो, तो छान असा मऊ होतो. आता आपण याची चपाती बनवणार आहेत. तर ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा बनवून घेतो ना, आपल्याला तसाच गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे एक गोळा बनवून घेतला. अशा प्रकारे बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण गोळे बनवून घेऊयात. आणि आता लगेचच लाटण्यासाठी घेऊयात. तर लाटण्यासाठी इथे मी एक पोळीपाट घेतला, त्यावर हा गोळा ठेवून घ्यायचा. थोडंसं अगोदर सुरुवातीला आपण चपटा करून घेतला आणि आता याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे.
आता जर तुम्हाला लागलंच यावर जर पीठ जर कोरडं लागलं तर तुम्ही ते गव्हाचं पीठ किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठसुद्धा लावून ही चपाती लाटून घेऊ शकता. चपाती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे, जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही. जर तुम्ही जास्त चपाती जाड ठेवली ना तर ज्या आपल्या शंकरपाळ्या आहेत ना त्या नरम होतात, त्यामुळे अगदी पातळ अशी लाटून घ्यायची. इथे बघा आपली चपाती पातळ अशी लाटून तयार झाली. तर तेलामध्ये शंकरपाळ्या सोडल्या की फुलू नयेत म्हणून थोडंसं आपण फोकच्या मदतीने त्याला छिद्र करून घेऊयात. तर सर्व चपातीला आपण असे फोकच्या मदतीने छिद्र करून घेऊयात आणि आता आपण याच्या कापण्या करून घेऊयात. तर बघा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या कट करून घेऊ शकता. त्रिकोणी आकारामध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये किंवा हवं तर एखाद्या गोल डब्याच्या झाकणाने सुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता. इथे मी एकावर एक ह्या लाटलेल्या कापण्या ज्या आहेत ना एकावर एक ठेवून समोसा आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे आपण त्रिकोणी आकारामध्ये म्हणजेच दुकानामध्ये जो 1 रुपयाला एक समोसा भेटतो ना अगदी सेम त्याच आकारामध्ये हे कट करून घेऊयात. तर बघा इथे आपण हे सर्व कट करून घेतलं. तर एक एक करून या बाजूला करून घेऊयात. या अगोदर सुद्धा आपण मूग डाळीच्या भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा आपण या सर्व जे कापलेल्या कापण्या आहेत ना त्या बाजूला करून घेतल्या. आता लगेच आपण तळून घेऊयात. तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल आपल्याला सुरुवातीला थोडंसं चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. तर तेल चांगलं तापलं. आता यामध्ये या कापण्या टाकून घेऊयात. तेल चांगलं तापलं की या कापण्यासुद्धा छान अशा तळल्या जातात. आता बघा जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या यामध्ये आपण या कापण्या टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आता आपण मध्यम ठेवली आहे. आता कापण्या टाकून झालं की थोडंसं आपण चमच्याच्या मदतीने हलवून घेऊयात. त्यामुळे दोन्ही बाजूने सुद्धा या कापण्या छान अशा तळल्या जातील. तर लक्षात असू द्या हे तळत असताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही. जर तुम्ही हाय फ्लेमवर जर या शंकरपाळ्या तळल्या ना तर वरून तर त्याला रंग येतो पण मध्ये तशाच कच्च्या राहतील. त्यामुळे अगदी मंद आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन रंग आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. तर इथे बघा या कापण्याला रंग किती छान आला आहे आणि जे तेलाचे बबल्स आहेत ना ते सुद्धा आता पूर्णपणे कमी झाले आहेत. तर या कापण्या आपण आता झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते सुद्धा पूर्णपणे निथळून घेऊयात. आता इथे आपण हा एक बॅच तळून घेतली. तर बाकीचे जे राहिलेलं पीठ आहे ना त्याच्यासुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊयात आणि लगेचच तळून घेऊयात. आता या कापड्या तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरवरती सुद्धा टाकू शकता किंवा गरम असताना यावर अजून थोडेसे मसाला फिरवू शकता. त्यामुळे अजून थोडंसं खायला चटपटीत लागतं. तर बघा इथे आपण सर्व या ज्या शंकरपाळ्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायलासुद्धा खूप छान झाल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. या ज्या कापण्या आहेत ना किंवा शंकरपाळ्या तुम्ही महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. मधल्या वेळेमध्ये जर लहान मुलांना काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर हा खाऊ तुम्ही त्यांना देऊ शकता. दुकानातील वेफर्स किंवा कुरकुरे खाण्याच्या ऐवजी लहान मुलांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही सुद्धा अशा या मूग डाळीच्या शंकरपाळ्या नक्की बनवून बघा आणि लहान मुलांना तर काय घरातील मोठ्या माणसांना सुद्धा आवडतील. इतकी आपली शंकरपाळी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.